बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस. मंडळी नमस्कार. सांगोला शहर विकास आघाडीचे नेते आणि सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील आता आपल्यासोबत आहेत. दीपक आबा हे स्वतः आजारी असतानाही प्रचारामध्ये खूप ताकदीनं उतरले. सांगोला शहर विकास आघाडीचा प्रचार ते अत्यंत ताकदीनं करत आहेत. नेमकं प्रचाराची जी रणधुमाळी आहे त्याच्यामध्ये आबांचा रोल कसा आहे, आबा किती ताकदीनं पुढे जात आहेत, नेमके लोकांपुढे प्रश्न नेमके विषय काय समजून घेतात, काय मुद्दे मांडतायत, या अनुषंगाने आपण त्यांची चर्चा करतो. शिवाय त्यांच्यावर इतर विरोधातल्या नेते मंडळींनी जी काही टीका टिप्पणी केलेली आहे तर त्यांच्या संदर्भातही आबांना आपण बोलतो करणार आहोत. आबांच्या नेमका भूमिका काय आहेत, खुलासे काय आहेत, यावर आपण भाष्य करतोय. आबा तब्येत कशी आहे साधारण? माझी प्रकृती आम्ही बघतोय की तुम्ही अंगावर टावेल टाकून एक 2-4 व्हिडिओमध्ये दिसलाय, प्रचारात दिसलाय, लोकांना काळजी वाटते. आबा असं आहे, माणूस आणि त्याची प्रकृती हा निसर्गाचा नियम आहे. मला काही जागरणामुळं मी थोडंसं अस्वस्थ म्हणजे आजारी होतो, परंतु आता माझी प्रकृती चांगली आहे. आता मी निवडणुकीच्या कामासाठी सक्रिय झालेला. बरं आबा, साधारण आता हा जो प्रचार सुरू आहे शहर विकास आघाडीचा, तर याच्यामध्ये जे आपले उमेदवार आहेत आपल्या गटाचे आणि एकूण शहर विकास आघाडीचे, तर मागील वर्षीच्या तुलनेत म्हणजे 2016च्या तुलनेत तुम्ही प्लसमध्ये जायला असं वाटतंय का तुम्हाला? 100%. ह्याला नुसतं प्लसमध्ये नाही, बाहेर कुणाच्या कितीही वल्गना असल्या तर आम्ही यावेळेला 24-0 असं आमचं टार्गेट आहे. वातावरण दिसतंय तसं आमचं वातावरण आहे. निवडणुका कशा पद्धतीनं करायच्या, कशा लढवायच्या, यामध्ये मला बऱ्यापैकी अनुभव मोठा आहे. लोक आपण सांगितलं तर ते आपल्या विचाराशी सहमत होतात. बरं आबा, याच्यात एक मूळ विषयाकडे येतो मी, की तुमचे जुने मित्र जे आहेत शहाजी बापू पाटील माजी आमदार, तर त्यांनी काही माध्यमांशी बोलताना असे आरोप प्रत्यारोप केलेत की माझा इतका जुना मित्र असताना माझ्या पाठीत खंजीर खुपसला. तर हे नेमकं काय भानगड आहे, काय म्हणजे लोकांना हे कळायला पाहिजे. आबा आता काय खंजीर खुपसला हे शहाजी बापूलाच माहिती. एक तर मी राजकारणामध्ये आल्यानंतर मी स्वतंत्र होतो. माझ्या राजकारणाची पद्धत अशी आहे बाळासाहेब, मी अतिशय स्वच्छ स्पष्ट राजकारणी आहे. मी कधी अंधारात डोळा मारायची माझी अवलाद पण नाही. मी ज्याच्याबरोबर असतो त्याच्याबरोबर प्रामाणिक असतो. 25 वर्ष गणपतराव देशमुखांच्या बरोबर होतो, 25 वर्ष प्रामाणिक होतो. त्यांची सगळ्या निवडणुकीची प्रचार तुम्ही बघितले, सगळं मी सांभाळला. बरोबर. आणि अगदी ज्या वेळेला प्रचार समाप्त होईल त्यावेळेला जो आकडा घेतला त्या आकड्यानं माननीय आमदार साहेब विजयी झाले. बरोबर, इतिहास आहे तो. इतिहास. त्यात त्यांचे माझे तात्विक मतभेद झाले. मी पक्षाकडं मला निवडणुकीसाठी उभा राहायला विनंती केली. पक्षाच्या अडचणी नसेल, काय द्यायचं नसेल, त्यावेळेला माझी फार मोठी कुचंबना झाली. आणि त्यावेळेला शहाजी बापू माझ्या आईंकडे आले आणि त्यांनी विनंती केली की काकी 5-6 वेळा माझ्या विरोधात आबा होते, ह्यावेळेला त्यांची अडचण झाली आहे, तर तुम्ही मदत करायला सांगा. म्हणजे आईने सांगितलं बरेच वर्ष तू गणपतरावांना मदत केली, आता तुझं काही त्यांचे तात्विक मतभेद झाले तर तू एवढा शहाजी बापूला कर. तर शहाजी बापूचा प्रचार प्रमुख म्हणून मी काम केलं. आणि शहाजी बापूच्या आयुष्यातली राजकारणातली अतिशय वाईट वेळ ती त्या निवडणुकीतली असताना सुद्धा मी सोबत होतो. नुसतं सोबत नव्हतो, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलं. पहाटे 5 वाजता शहाजी बापूला माझा पहिला फोन उठवायला असायचा. एवढ्या मनापासून ती मदत केली. आणि स्वर्गीय आबासाहेब असताना सुद्धा त्या काळामध्ये 700 मतानं आम्ही हा विजय मिळवला. आणि एक अपेक्षा होती माझी की आपण सांगोला तालुक्यातल्या जनतेला चांगलं प्रशासन देऊ, स्वच्छ कारभार देऊ, अशा पद्धतीने एक अपेक्षा त्यावेळेला मी ठेवली होती. आता बापूंचं दुखणं काय माहित नाही आपल्याला, पण बापू म्हणतात माझे जुना मित्र आहे, अमुक आहे तमुक आहे. बापूंना एवढं वाईट का वाटते नेमकं? कारण आवायचे संदर्भ एका मिनिटात मी सांगतो की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत बापू म्हटले होते की ह्या लाल फडक्याला हातभार करा तालुक्यातनं. आता ह्या लाल फडक्याचा पुळका काय येतोय आणि त्यात तुम्ही सोबत नाही, म्हणजे एकत्रित सगळं, म्हणजे बापूंमध्ये असं काय राग तयार झाला वगैरे, काय कारण असू शकतात? बापू हा राजकारणातला अतिशय हुशार, चला कॉलेजच्या जीवनापासून बापूचं एकच आहे, त्याच्या जे फायद्याचं असेल त्यावेळेला सगळं चांगलं असतं. अच्छा. आणि त्याच्या जरा थोडंसं विरोधात गेलं की ती सगळं वाईट असतं.
त्यांनी जयाभाऊंच्या सत्काराच्या वेळेस आपल्या शिवाजी महाराज चौकामध्ये एक वाक्य केलं होतं, शेकाप जर महायुतीसोबत आला तर मी चिक मौदातनं दंडवत घालून येतो. आता काय वाईट वाटायला लागले? आता ते म्हणून म्हणलं शहाजी बापूच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मी सांगण्यापेक्षा सांगोला तालुक्यातल्या जनतेलाही माहीत आहे, सोलापूर जिल्ह्यातल्या पण जनतेला माहिती आहे, स्वतःच्या सोयीनं नेहमी बोलणारे हे शहाजी बापू आहेत. आता उलट मला त्याने अनेक वेळेला लाल फडकं नको अमुक तमुक, एका नगरपालिकेच्या निवडणुकीला त्या दोघांनी आमदार साहेबांनी आणि बापूंनी मला अंधारात ठेवलं आणि त्या दोघांची युती झाली. मी स्वतंत्र त्यावेळेला निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरले, बरोबर आहे. परंतु माझी नेहमी कुचुंबना राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणाच्या ॲडजस्टमेंटमध्ये झाली. त्याचं कारण असं की मी कुणावर तरी श्रद्धा ठेवत होतो, आदरणीय पवार साहेबांच्यावर असेल, जिल्ह्यामध्ये आदरणीय मोहिते पाटलांच्यावर असेल, पण त्यांचं गणपतरावशी साठलोट असल्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये मी कायम राजकारणात यशस्वी झालो किंवा पाठीमागे थांबलो केवळ कुठल्या तरी नेत्यांच्या श्रद्धेपोटी. आणि त्या दोघांनी एका नगरपालिकेला एक झाले आणि मी आमदार असताना मला 2 मागासवर्गीय सीटवर त्यांच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करायला लावलं. त्या आनंदानं मी स्वीकारल्या आणि माझ्या त्यावेळेच्या दोन्ही सीट मी बिनविरोध काढल्या. मला राजकारण करायचं आहे, समाजकारण करायचं आहे. माझ्या वडिलांनी आईनी जी मला शिकवण घालून दिलेली आहे हे जनतेसाठी आहे, मला माझ्या फायद्यासाठी नाही. मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघत असताना कोण मोठा होईल आणि कोण लहान होईल ह्याच्यापेक्षा नगरपालिकेच्या लोकांना भविष्यात आपण किती सोयी सुविधा देईल तो विचार हा माझा नेहमीच विचार असतो. आणि म्हणूनच ह्या वेळेला राज्यामध्ये देशामध्ये सत्तेवर असलेला भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी साहेबांनी आपल्या देशाला एका व्हिजनच्या माध्यमातून संबंध जगभरामध्ये एका उंचीवर नेऊन बसवलेला. आता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आहेत, ते अतिशय कर्तृत्वान आहेत, 2 पक्षाची त्यांना साथ आहे आणि एक महाराष्ट्राला पण एका उंचीवर नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून मी एक विचार केला की आपण सत्तेसोबत असलं तर ठीक आहे. आणि म्हणून मी भारतीय जनता पक्ष आणि इथं असलेले माननीय आमदार बाबासाहेब असतील, भारतीय जनता पक्षाने बाबासाहेबांना विनंती केली की तुम्ही पण यामध्ये सहभागी व्हा आणि मग आमच्या तिघांची या ठिकाणी आघाडी झाली. पण त्यांचा तो आरोप जो होता, तुम्ही 10 उमेदवाराची यादी तटकरे साहेबांना पाठवली, काय खरं आहे का उगीच बोलतात? ते शहाजी बापूलाच माहीत माझे 10 उमेदवार कोण आहेत ते. आम्ही मूळ 23 उमेदवार जे उभा केलेले आहेत त्यात कुठला पक्ष पार्टी नाही. एक कमळाच्या चिन्हावर बनकर आबा हे शेतकरी कामगार पक्षातनं डिक्लेअर केलेले उमेदवार होते, परंतु आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं पालकमंत्री महोदयांचं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या कमळाला जागा द्या. मोठेपणानं बाबासाहेबांनी ती जागा दिली, मी त्याला संमती दिली आणि राहिलेल्या 23 जागा आहेत त्या वार्डातल्या लोकांना जे आवडेल, ज्या उमेदवारावर आजपर्यंत अन्याय झाला आहे, शेकापनं त्यांना मदत करू शकली नाहीत, मी करू शकलो नव्हतो किंवा भाजपच्या लोकांनी, अशा माणसांना आपण दिली. त्यामुळे माझे किती उमेदवार आहेत, कुणाकडे यादी दिली ही शहाजी बापूलाच माहीत असेल. कारण शहाजी बापूला स्वतःचं काय माहीत नसतं, दुसऱ्याचं तोंड घालायचं शहाजी बापूला कायम माहिती आहे. बरोबर. त्यांचं म्हणणं येते तुम्ही राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष नियमालाही थांबवली ती प्रक्रिया अतुल पवारांची. त्यांची भाषा आहेत म्हणे, भाच्यावर अन्याय केला म्हणतात. त्यालाच विचारा अतुलला तुझ्यावर कुणी अन्याय केला ते. मी सांगण्यापेक्षा ते अतुलच सांगेल. जपके सरांना कुणी नादाला लावलं, आनंदला कुणी नादाला लावलं. नादाला लावायला महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये शहाजी बापू इतका दुसरा कुठलाच माणूस असू शकत नाही. रडले त्या दिवशी ते अक्षरशः. ते तर बापू रडणे, छाती बडवणे ही बापूची खासियत आहे. जेव्हा सगळं संपायच्या नादावर असतं तेव्हा बापूच्या ह्या कांगाड्या कायम चालू असतातच. हे सगळं ह्यालाही माहीत आहे आणि या तालुक्यात माहिती आहे. मी गणपतरावांच्या बरोबर होतो, गणपतरावांच्या आमचे बाप लेकाचं नातं होतं, वडील पुत्राचं नातं होतं. मी प्रामाणिकपणानं मदत केली. बापूंच्या बरोबर होतो, बापूंच्या बरोबर प्रामाणिकपणानं मदत केली. आता बापूचा कारभारी मी कोण आहे ते सगळ्या तालुक्याला माहिती आहे आणि मग त्याचं ऐकून बापू किती वाहत जावं हे बापूला ठरवलं. बापू मागचं का काढतात? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे जवळ गिरडी रोडला माझ्यावर तलवार घेऊन हल्ला झाला, दहशतवाद वगैरे आहे. म्हणजे बापू कालच्या व्हिडिओत पण रडले अक्षरशः. म्हणून मी सांगितलं ते आपलं सगळे जी महाराष्ट्रात भारत देशात सगळे नाटक कंपनी आहेत ना, अच्छा, त्यामध्ये सगळ्यात जर मोठी नाटक कंपनी कोणाची असेल तर शहाजी बापूची आहे. अच्छा. मी आयुष्यात कुणाला मुस्काडीत मारलेला माणूस नाही या तालुक्यामध्ये. कशाला बापूला, बापू येऊन मला कोंडून घाला म्हणलं तर आम्ही घालू शकत नाही. काय करू द्या बापूला, जवळ घेऊन बघितलं 5 वर्ष.
एखादा आटोम बॉम्ब घेऊन फिरल्यावरच बापूला जर जवळ घेतलं तर फिरावं लागतं, अशी परिस्थिती आहे. पण एक माझ्या आईची इच्छा होती एकदा बापूला मदत करा म्हणून केली. आबा बापूंच्या म्हणजे आता हे एक दोन्ही साईडनं अगदी ताकदीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. त्यांचं साधारण म्हणणं काय येते की मागच्या 2016च्या निवडणुकीत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपद त्यांचा जरी निवडून आला असला उमेदवार, तरी सुद्धा खाली आपले सगळे उमेदवार होते, आबासाहेबांचे तुम्ही होता, तर तुम्ही काम करू दिलं नाही. 15% इतका 200 कोटीचा विकास केला असं म्हणणं आहे त्यांचं. बापूला कुठं विकास करायचा आहे? बापूला फक्त नगर विकास खातं आहे, कामं आणायची आणि रफिकने त्यांनी ती वाटायची. काम होऊ नाही तर न होऊ, त्यांचा हेतू साध्य झाला, काम संपलं. अच्छा, बरं. मी गणपतराव देशमुख साहेबांनी आम्ही या तालुक्यामध्ये 25 वर्ष राज्य केलं, पण आम्ही कोणाच्या वाळल्या पाल्याला कधी हात लावला नाही. काम कमी झालं असेल, पैसे 4 कमी आले असतील, जेवढे आले ते जनतेच्या दरबारात. बाबासाहेबांवर ते खूप टीका आहे, बाबासाहेब बोलतील ते, पण त्यांचं म्हणणं आहे पोराने हे गादी चालवू शकत नाही, घालवली सगळी इज्जत सगळी पोराने वगैरे वगैरे. मग हे तुमचं अनालिसिस काय हवा की शेकाप हा भाजप सोबत गेला, तर तुमची तर स्वतंत्र भूमिका आहे, मग बापूंना एवढा तुमचा आणि बाबासाहेबांचा पुळका काय येतो नेमका? बापूला त्याच्या सोयीनं 25 वर्षात गणपतराव देशमुखांचा किती वेळा उद्धार बापून केला असेल, त्या जर क्लिप काढल्या तर त्याच्यावर एक सिनेमा होईल. आणि आता हा एक सिनेमा होईल, बापून गणपतराव देशमुखासारख्या ज्येष्ठ नेत्यावर किती खालच्या पातळीवर टीका केली हे सांगलं ते जनतेला चांगलं माहिती आहे. आणि आता बापूला काय कळवळा, आमदार साहेब त्यांची समाधी का दिसायला लागली, तर बापूच्या सोयीनं बापूला नेहमीच हे सगळ्या गोष्टी वाटत असते. साधारण शेवटचा प्रश्न हवा. आता हे जे आहे, आता भारतीय जनता पक्ष आहे, शेकाप आहे, तुम्ही आहे, आता बापू एक असं एक स्टेटमेंट महत्वाचं केलं की निवडणूक होऊ द्या, मी फडणवीसांकडे जाऊन बसतो आणि तुमचा प्रवेश कसा होतो ते बघतो, अशा आशयाचं विधान केलं. म्हणजे बापूचं ऐकतील काय फडणवीस? किंवा माझ्या प्रवेशाची काळजी किती जणाला ह्या तालुक्यात आहे हेच मला काही गणित कळत नाही. फार काळजी बापूला. बापूचा पक्ष तुमचा शिवसेना आहे, तुझ्या पक्षातलं ताटातलं गाडो तू बघ ना बाबा. तू जाऊन देवेंद्र फडणवीसला शिकवावं. आता कालच सांगितले महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षानं फार तर 2 तारखेपर्यंत आम्ही यांचा विचार करू. मी म्हणण्याविषयी टीव्हीवर सगळ्या राज्यानं ऐकलंय. बरोबर. हा, त्यामुळे देवेंद्र फडणवीसला जाऊन बापून विनंती करावी. इतके काय देवेंद्र फडणवीस दुधकोळे नाहीत, कुणाला घ्यावं कुणाला नको. आणि मला काहीच आग्रह नाही. मला आतापर्यंत मला त्यांनी सांगितलं, विचारलं, मला प्रामाणिकपणानं संघटनेत काम करायचं आहे. मला काय गबाळ मिळवायसाठी मी कुठल्या पक्षात गेलो नाही, कधी आयुष्यात जाणार पण नाही, किंवा चिन्हाचं. उलट बापूचं आमचं सगळ्याचं ठरलं की आपण मिळून करूया. पण बापूला काय त्यात हे झालं की त्यांना असं वाटलं की आपण पक्षाचं चिन्ह घेतलं की आपल्याला जरा बऱ्यापैकी होऊ शकतं, सगळं गबाळ मिळू शकतं, असं त्यांना कदाचित वाटलं असेल. नाहीतर आतापर्यंत बापून कधी नाकाला पदर लावायचं तर बापू लावू शकत नाही. हो, अनेक वेळा गणपतरावच्या बरोबर मी बापून गणपतराव एका गाडीत आम्ही फिरलोय. अस्पृश्य या तालुक्यात असं कोणी समजायचं कारणच नाही. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विजयसिंह मोहिते पाटलाच्या निवडणुकीमध्ये पुढे शरदचंद्रजी पवार, डाव्या हाताला बापू, मध्ये मी आणि उजव्या हाताला गणपतराव देशमुख. एवढं समीकरण कालच्या नाही बापून आता एवढा नाकाला पदर लावायची गरज नाही. कालच्या अतिवृष्टीमध्ये पालकमंत्री जयाभाऊ गोरे पुढं, पाठीमागं डाव्या बाजूला शहाजी बापू, मध्ये मी आणि इकडे बाबासाहेब होते. हो का तेव्हा काय तुला चालत होतो भाजप? त्या कालच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलं बाबासाहेबांना की तुम्ही आपण सगळेजण मिळून मित्र पक्ष म्हणून तुम्ही भाजपला पाठिंबा दे, मी दंडवत घालत येतो. आता बाबासाहेबांनी भाजपच्या बरोबर आले, दंडवत घालू ते म्हणावं बापूला, जा आमदार साहेबांच्या समाधीकडे जा, बाईंची पाया पडायला. स्वतःच्या सोयीनं राजकारण करणं. म्हणते मी तुम्हाला आयुष्यभर विसरणार, शेवटच्या म्हणजे ज्यावेळी गुलाल उधळला ते त्यांचं वाक्य होतं. म्हणजे ते जे तुमच्यावर टीका करते दाबा, तर तुम्हाला वाटतंय का तोच मित्र खरा विसरलाय तुम्हाला म्हणून? आता ते असं आहे, मी सांगण्यापेक्षा आपण हे सांगोला तालुका, सोलापूर जिल्हा बापूला चांगलं ओळखतो. आता हे बापूनच कुणाला कोण विसरले ही तालुका उद्याच्या निवडणुकीत सांगितलं. आणि बापूचं कसं असते, बापू नेहमी विजयी असतो. यशस्वी बापू, गुलाल बापूचा. कधी पेट्या फुटेपर्यंत बापू विजयी. पेट्या फुटायला लागले की ह्यांच्याला कळत नाही कोणीकडं कुठं पळावं ते. हे असे आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि मी शेवटच सांगतो की आजपर्यंतच्या 40 वर्षाच्या काळामध्ये जिथं दीपक आबा तिथं गुलाल,
हे मी सांगण्यापेक्षा लोकं सांगतात. कुठल्याही माणसाला जाऊन तुम्ही विचारा, हे सिद्ध झालेलं आहे. आणि मी माझ्या आयुष्यात कधी विश्वासघात कधीच केला नाही. माझं जे बी काय राजकारण आहे ते माझं उघड आहे. आता बापूसारख्या माणसानं माझा, मी एका धनगर समाजातला अनिल मोठे नावाचा मिसरूळ सुद्धा फुटलं नव्हतं अशा कार्यकर्त्याला घरातनं काढून उभा करून त्याला सभापती केलं, समाजामध्ये तालुक्यामध्ये प्रतिष्ठा दिली, त्याला राजकारण शिकवलं, त्याच्या गावातल्या कामासाठी 3 वर्ष त्याला नादाला लावलं. आणि काल ती शिंदे साहेब यायच्या आधी त्याला सांगितलं, तुझ्या कामावर त्या कुठला मंत्री ती ह्याचा गुलाबराव पाटलांच्याकडे ते खातं आहे, ते आमच्या पक्षाकडे खातं आहे. आणि म्हणून त्याला सांगितलं तू पक्षामध्ये ये. घेतलं काय पक्ष? नाही ते आणि आमिष भाई त्याला सांगून टाकलं त्याने की तू माझ्याकडे आला तर तुझं ती काम करेन म्हणून. अनिल मोठेने त्याला बाहेरच रामराम केला. 3 वर्ष तुम्ही मला नादाला लावलं, माझं सगळं वाटोळं झालं. अजून काम मिळायच्या अगोदर तुम्ही माझे कपडे सुद्धा काढून घेतले. आता ते डिटेल जे आहे ते त्यांच्या इतकं मला बापू इतकं जास्त बोलायची सवय नाही, मला काही मर्यादा आहेत. मी काही सुसंस्कृत घरात वावरलेलो आहे, इतकं काय मला वडाळ बोलता येत नाही. पण कदाचित उद्याच्याला मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये मला काही गोष्टी ह्या तालुक्यातल्या जनतेला क्लिअरच कराव्या लागतील. कुणी कुणाला नादाला लावलं. आणि मी आपल्याला बाळासाहेब पत्रकार म्हणून मी एक विनंती करेन की तुम्ही झपके सरांना जावा आणि त्यांना कोणी नादाला लावलं उभं करायला त्यांनाच विचारा ना. आणि तेच सांगतील ते तुम्ही तुम्हाला विनंती आहे पत्रकार म्हणून बाळासाहेब, तुम्ही अतिशय स्वच्छ विचाराचे पत्रकार आहात, तुम्ही परखड विचाराचे पत्रकार आहात, तुम्ही पुरोगामी विचाराचे पत्रकार आहात. ही ओळख तुमची सांगोला तालुक्याला आहे. माझी विनंती आहे पत्रकारांनी सुद्धा जे काय खरं आहे ते जनतेसमोर मांडलं पाहिजे. ते तुम्ही मांडावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आता शेवटचा प्रश्न, इतकी मोठी ताकद आहे, भाजपची सत्ता असल्यामुळे ती ताकद आहे, बाबासाहेब सत्या आमदार आहेत आणि तुमची मोठी ताकद, मोठा वर्ग तुमचा मानणार आहे, गुलाल तुमचा असेल असं वाटतं का? 100%. गुलाल नुसतं मगाशी मी सांगितलं 24 विरुद्ध 0 असंच उद्याच्या निवडणुकीचं चित्र आहे. काय सांगायचं सांगू द्या. आपलं आहेत चाललंय इकडून तिकडून त्या बिचाऱ्याला मागच्या 5 वर्षात आनंदला फसवलं. आताही परत त्याला नादाला लावलं, त्याला मध्येच सोडलं, पुन्हा झपके सरांना नादाला लावलं, परत त्यालाही मध्येच सोडलं, परत आनंदला लावलं. आणि आता ते निवडणुकीचा विषयच काय राहिलेला नाही. निवडणुकीमध्ये मागच्या वेळेला थोडंसं आनंदचं वातावरण चांगलं होतं, आम्ही त्यावेळेला कमी पडलो. सांगोल्यातल्या जनतेनं त्याला निवडून देत असताना मेजॉरिटी आमच्याकडची दिली, पण आम्ही कधीच विकासाची कामं कधी अडवली नाहीत. मी झपके सराने मान्य आमदार साहेब आम्ही एकत्रित होतो, पण ह्यांना विकासासाठी काय एक राजकारणच करायचं नाही. फक्त जे करायचे ते टक्केवारीसाठी राजकारण करायचं, त्यांचा विषय आहे. त्यांनी काय करावं त्यांचं त्यांनी ठरवायचं. ओके. तर मंडळी, हे होते माझे आमदार दीपक आबा साळुंखे पाटील. सांगोल्यातलं जे वातावरण, राजकीय वातावरण तापते, काल शहाजीबापूंनी जी मुलाखत दिली, खूप वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा, टीका करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर या गोष्टीच्या अनुषंगानं आबांशी आपण संवाद साधला. आबांचं एक त्याच्यातलं कन्क्लुजन असं आहे, 30 तारखेला देवेंद्र फडणवीस सांगोल्यात येत आहेत आणि या सभेमध्ये शहाजीबापूंनी ज्या गोष्टीवर भाष्य केलेलं आहे त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल. त्यापूर्वीची पार्श्वभूमी त्यांनी आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये मांडलेली आहे. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.